हॅलो सर, पवेलियनमध्ये जे कोणी प्रेक्षक वर्ग बसतात आपण ते पवेलियन खाली करायचं आहे. हात जोडून विनंती असतील रसिक मायबाप प्रेक्षक आपल्याला पवेलियन खाली करायचं आहे. आपण ते प्लेयरसाठी आहे. रसिका प्रेक्षकांना हात जोडून विनंती असेल तर पवेलियन खाली करायचं आहे. खुर्चीवरून उठायचं आहे. आपण विनंती असेल आपल्याला. दोन पवेलियन इथे ठेवण्यात आले. दोन्ही पवेलियन खाली करायचे आहेत. लगेच लवकरात लवकर. हॅलो हॅलो. तर विनंती असेल एकविरा 11 शिरवणे संघ आपले दोन्ही फलंदाज आपण मैदानात पाठवायचे. कोणत्याही प्रकारचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढे आपले दोन्ही फलंदाज मैदानात पाठवायचे आपण. तर पंचांना देखील विनंती असेल आपण लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. तर जर आपण मैदानात बघितलं तर एकविरा शिरवणे विरुद्ध कुलस्वामीने ॲव्हेंजर्स या दोन संघांमध्ये ही होणारी लढत आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपल्याला बघायला मिळतोय. चांगला रंगतदार सामना देखील हा होईल. तर मी विनंती करतो की शिरवणे संघ आपला 12th मॅन पाठवायचा आहे. कोण स्ट्राईकला म्हणे
तर जर बघितलं तर शिरोने संघाची ओपनिंगची जोडी नक्कीच मैदानात उतरली आहे, शुभम आणि मनोज. तर धीरज, तर टप्पा पडल्यानंतर चेंडू डी झोन मध्ये जातो, पंचांचा इशारा देखील आला, एकदा मिळाली. त्या एके धावेनी शिरोने संघाचा इथे श्री गणेशा देखील होतोय, एकदा मिळते. तर चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय गोलंदाज जय शिंदे उर्फ घोडा म्हणून याला नक्की सीबीडी मध्ये ओळखला जातं. तर पुन्हा एकदा तर पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त चेंडू कुठेतरी थोडा स्वैर मारा झालाय, गोलंदाज थोडी लाईन लेंथ भरकटतोय. तदनंतर एक धाव मिळाली. तर एके धावेने धावफलकाचा जर विचार केला तर 2 धावा नक्की धावफलकावर लागल्यात. तर दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय गोलंदाज जय, सामना करेल शुभम. तर चेंडू भिरकावलाय, चेंडू गाली, क्षेत्ररक्षक येतो, झेल होईल का, तो थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतंय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न देखील झाला, सक्सेसफुल झाला. तर 2 धावा, तर 2 धाव्यांनी धावफलकाचा विचार केला तर 4 धावा धावफलकावर लागतात. कुठेतरी एकेरी दुहेरी धावांचं समीकरण आपल्याला नक्कीच बघायला मिळतं. P1चं पहिलं षटक देखील हाताळतोय तो जय शिंदे. तर सामना करतोय शुभम. त्या जोडीला जर बघितलं तर नॉनस्ट्राइक एंडला आपल्याला एक तेवढा चांगला फलंदाज देखील आहे धीरज. त्या फलंदाजामध्ये देखील तेवढी क्षमता आहे की तो मोठे फटके खेळू शकतो. पुन्हा एकदा चेंडू भिरकावलाय, ऑफसाईडला नक्की चेंडू भिरकावलाय, चेंडू जातोय, चेंडू जातोय सीमापार. 6 धावांसाठी पंचांचा इशारा नक्की झाला, तिकडनं 6 धावा मिळतील. त्या 6 धावांनी जर धावफलकाचा विचार केला तर 10 धावा नक्की धावफलकावर लागल्यात. अजून देखील या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तर शुभम आणि विराज ही जोडी मैदानात खेळताना दिसते. तर गोलंदाजी मार्ग चौथा चेंडू टाकतोय जय शिंदे. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न देखील केला, अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय, एकदा मिळते. तर एके धावेनी 11 धावा धावफलकावर लागल्यात. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तर आता स्ट्राईक एंडवर जर बघितलं तर विराज ऑन द स्ट्राईक. फुलटॉस पद्धती, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, चेंडूचा कट, बॅटची थोडी काढ घेतली आणि चेंडू डी झोन मध्ये एकदा मिळते. ते एके धावेनी धावफलकाचा विचार केला तर 12 धावा नक्की धावफलकावर लागल्यात. चांगली गोलंदाजी देखील होते, तेवढी चांगली एकेरी दुहेरी धावांचं समीकरण. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील P1चं शेवटचं षटक. डान्सिंग द डाऊन, स्टेप आउट डाऊन मारण्याचा प्रयत्न देखील केला, पण बॅटची वरची कट घेतली, चेंडू त्याचा डी झोन मध्ये. षटक संपतोय. षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा जर विचार केला तर 13 धावा. तर चांगला 13 धावांचं P1च्या षटकात जर विचार केला तर 13 धावा नक्की धावफलकावर आला लागल्यात. लॉस ऑफ 0 विकेट. चांगली गोलंदाजी देखील केली. जे P1चं पहिलं चांगलं जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं. फक्त 13 धावा जय शिंदे यांनी खर्च केल्या. तर कुठेतरी फलंदाजीवर शुभम आणि विराज यांच्या माध्यमातून एकेरी दुहेरी धावांचं समीकरण करण्यात आलं. त्यानंतर विचार केला तर संघासाठी दुसरे व वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो तो गोलंदाज अंकुश. अंकुशचा जर विचार केला तर अंकुशकडे देखील रफ्तार, चांगला वेग याच्या गोलंदाजीला देखील आहे. चांगली गोलंदाजी याच्याकडनं आपण वारंवार बघत आलो. तर फलंदाजी मार्ग पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक शुभम. तर पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय गोलंदाज अंकुश, सामना करे शुभम. तो कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण नक्की सजवतात जर विचार केला तर पहिला चेंडू तो कुठेतरी वेगवान चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न देखील केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो सतीश राठोड. फेकी करेपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली. तर एके धावेने धावफलकावर धावा लागतात 14 धावा. तो कुठेतरी कर्णधार समीर निंबाळकर देखील आपण बघू शकता मैदानात प्रत्येक चेंडूवर आपलं क्षेत्ररक्षण नक्कीच बदलतात. तो दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार होतो सज्ज तो अंकुश. तर सामना करेल विराज.
विराजने देखील आता 2 चेंडूवर 2 धावा नक्कीच मिळाल्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील होता. कॅचची माग होती पण चेंडू जाते अलॉंग द कार्पेट सीमा पार. 4 धावांसाठी पंचांचा इशारा आलाय. 4 धावा. धावा धावा फलकावर लागल्यात. कुठेतरी थोडीशी गफलत होते. 4 धावा मिळाल्या. अंकुश याला चौकार लगावला तर चांगलं कमबॅक देखील या गोलंदाजाला करावं लागेल. तर विराज थोडासा फायर होताना नक्की दिसतोय आपल्याला. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर क्रिकेट क्षेत्रातलं ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू नक्की तिथे टाकण्यात आला. चांगला वेगवान चेंडू देखील होता. तर फलंदाज बीड झाला. डॉट चेंडू आला. तर डॉटच्या साह्याने धावफलकाचा विचार केला तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात. 18 धावा. तर पुन्हा एकदा चेंडूला पंच केलंय. चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी. पंचांचा इशारा येतो. 6 धावा. एक चांगला आणि देखना सुरेख फटका आपण विराजच्या बॅटमधनं येताना बघतोय. कुठेतरी मागच्या चेंडूवर विराजला थांबवण्याचा प्रयत्न देखील केला पण त्यानंतर चांगला कमबॅक विराजच्या माध्यमातून बघितला. विराज थोडासा इथे फायर होताना आपल्याला नक्की दिसतोय मैदानात. एक चौकार लगावला त्यानंतर एक डॉट चेंडू आला त्यानंतर पुन्हा एकदा एक षटकार. चांगला पंच आपल्याला विराजच्या बॅटमधून मिळाला. 24 धावा धावफलकावर लागल्यात. अजून देखील या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक असेल तर 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार होतो गोलंदाज अंकुश. सामना करेल विराज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो सूर्या. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळाली तर 1 धावाने धावफलकावर धावा लागतात. 25 धावा. तर शेवटचा चेंडू देखील असेल हे षटकातील. शेवटचा चेंडू अखेरचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. कुठेतरी झेल घेण्याचा प्रयत्न होता पण झेल धरती मातेला दान करतो तो समीर निंबाळकर. सेकंड अटेम्प्ट देखील केला पण झेल का झाला नाही. कुठेतरी हा झेल थोडासा मागणा ठरेल का. 1 धाव देखील मिळाली. 1 धावांनी जर धावफलकाचा विचार केला तर 26 धावा धावफलकावर लागल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर 12 चेंडूंचा खेळ इथे नक्कीच झालाय. तर 12 चेंडूंच्या खेळच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 0 विकेट 26 धावा धावफलकावर लागला. कुठेतरी चांगली फलंदाजी देखील होते शुभम आणि विराज या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. तर आता जर विचार केला तर वैयक्तिक पहिले व संघासाठी 3रे षटक घेऊन येतोय तो गोलंदाज सूर्या. या सूर्याचा विचार केला तर नवी मुंबई पोलीस मध्ये देखील आज सूर्या आपल्याला बघायला मिळतो. त्याच तऱ्हेने त्यांच्या माध्यमातून क्रिकेट देखील याच्या लेदर क्रिकेट देखील खेळलं जातं. चांगला खेळ याच्या माध्यमातून वारंवार सीबीडी संघासाठी देखील केला जातो. सूर्या गोलंदाजी मार्कवर तर सामना करेल विराज. तर पुन्हा एकदा सूर्याच्या पहिल्या चेंडूवर प्रहार केला विराजने. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी पंचांचा इशारा आला. छत्रपतींचा छावा. 6 धावा. 6 धावांनी जर विचार केला तर धावफलकाचा जर विचार केला तर 32 धावा धावफलकावर लागल्यात. विराज थोडा इथे मैदानात फायर होताना दिसतोय. हे विराजच्या बॅटमधून आतापर्यंत विचार केला तर 2 षटकार आणि 1 चौकार नक्की याच्या बॅटमधून आले. चांगली फलंदाजी करतो विराज आपल्या अंगाडे. तर गोलंदाज सूर्या नक्कीच आपला षटकातील 2रा चेंडू टाकण्यासाठी तयार होतो गोलंदाज सूर्या. सामना करेल विराज. तर कुठेतरी स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता. थोडा फसवण्याचा प्रयत्न केला. चांगला झेल श्रीनिवास याने देखील चांगला झेल देखील घेत चिपला. विराजला जावं लागते तंबूच्या आश्रयाला. चांगली खेळी देखील विराज करत होता पण कुठेतरी तंबूच्या आश्रयाला जातोय. चांगली गोलंदाजी. चांगलं कमबॅक म्हणता येईल आपल्याला सूर्या या गोलंदाजाकडनं. तर
विराज नक्की तंबूच्या आश्रयाला गेला. तदनंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात नवीन फलंदाज प्रणित मैदानात येतोय. तर तिसरा चेंडू खोलवर पद्धत चेंडू होता. क्रिकेट क्षेत्रातील ब्रह्मास्त्र की जिथे टाकण्यात आलं, खोदून काढण्याचा प्रयत्न देखील केला. बॅटची कडा घेतली. चेंडू जातो डी झोन मध्ये. पंचांचा इशारा आला, एक धाव मिळेल. तर अजून चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर कुठेतरी षटकार लगावल्यानंतर चांगला कमबॅक सुरेश उर्फ सूर्या या गोलंदाजाकडनं आपल्याला बघायला मिळतात. चौथा चेंडू सूर्या टू शुभम. तर पुन्हा एकदा चांगला चेंडू. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल अतिरिक्त चेंडू +1. डी झोन मध्ये चेंडू जातो. +1. 2 धावा मिळतील. त्या 2च्या साह्याने धावफलकाचा जर विचार केला तर 35 धावा धावफलकार लागतं. ह्या षटकातील अजून देखील 3 चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, पण त्या चेंडूचा पूर्णपणे खमाचार घेतलाय. चांगला पुल केला. चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. तर 6 धावांनी जर धावफलकाचा विचार केला तर धावफलकार धावा लागतात त्या 41 धावा. तर शुभम देखील इथे थोडासा आता अतिरिक्त ठरतोय. कुठेतरी चांगली फटकेबाजी करतोय. ओपनिंगला आलेला हा फलंदाज थोडा हेवी होताना दिसतोय. तर या सूर्या तर पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. तर पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. तर फलंदाज बीट होतोय. कुठेतरी टप्पा पडल्यानंतर चेंडूने वेग देखील घेतला. यष्टीरक्षक चांगले यष्टीरक्षक देखील झालं. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा खोलवर पद्धत चेंडू टाकण्यात आला. चेंडू चालला अलॉंग द कार्पेट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येते. थोडीशी गफलत होते. त्या गफलतीच्या माध्यमातून 2 धावा नक्कीच कंप्लीट झाल्या. त्या 2 धावांनी जर धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचते 43च्या घरात. 43 धावा 3 षटकांच्या 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागला 43. शेवटचं षटक असेल, स्लॉगिंगचं षटक असेल. तर त्या शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणून ज्या षटकाला ओळखला तर ते षटक टाकण्यासाठी गोलंदाज पंकज पोळ नक्कीच मैदानात. तर धावफलकाचा जर विचार केला तर 43 धावा 43 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. तर पंकज नवीन नामक गोलंदाज आपलं वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं षटक घेऊन आले. स्लॉगिंगचं षटक. तर सामना करेल प्रणित, जो देखील आपल्या इनिंगचा पहिला चेंडू फेस करेल. तो पंकज टू प्रणित. तर पहिला चेंडू. तो चेंडू फिरकावलाय. चेंडू वाले क्षेत्ररक्षक घेईल. चेंडू जातोय. दणदणीत षटकार. 6 धावा मिळतील. कुठेतरी पंकजवर पहिल्या चेंडूवर प्रहार. पंकज थोडा दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील इथे झाला. तर 49 रन्स 49 धावा धावफलकावर लागल्या. चांगली फटकेबाजी. प्रणित देखील आपल्या इनिंगचा पहिला चेंडू फेस करत होता. तर पहिल्या चेंडू प्रणितने देखील आपले इरादे स्पष्ट केलेत की मला देखील मोठे फटकेबाजी करता येते, मी मोठे फटके मारू शकतो. तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. तर थोडी गफलत होते. त्या गफलतीमुळे 2 धावा नक्कीच मिळतील. त्या 2 धावेने धावफलकाचा विचार केला तर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला. तर रनआउट होतो प्रणित फलंदाज. तर 2 धावा मिळाल्या. तर 2 धावेनी 51 धावा धावफलकावर लागल्या. तर प्रणितला नक्कीच तंबूच्या आश्रयाला जायला लागते. तदनंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज प्रथम सुतार हे देखील अंडर 23 मधील एक नवी मुंबई क्रिकेटमध्ये एक मोठं नाव. प्रथम सुतार मूर्तिलान पण कीर्तिमान या प्रकारची खेळी या खेळाडूंना आपण वारंवार बघत आलोय नवी मुंबईमध्ये. ऑन स्ट्राईक शुभम. तर तिसरा चेंडू. पुन्हा एकदा खोलवरपर्यंतचा चेंडू होता. चेंडू वाले क्षेत्ररक्षक येतोय. झेल होतोय. चांगला झेल. चांगली गोलंदाजी. चांगला कमबॅक आपण पंकजच्या माध्यमातून बघितलं. पहिल्या चेंडूवर कुठेतरी षटकार लगावल्यानंतर चांगलं कमबॅक पंकज ह्या गोलंदाजाने देखील केलं. तर तेवढा चांगला झेल साई पनाळकर याच्या माध्यमातून देखील आपण बघितला. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा प्रथम सुतार.
तर नवीन फलंदाज संजय. कोणी तर चौथा चेंडू टाकण्याकरिता तयार होतो गोलंदाज पंकज. सामना करेल प्रथम सुतार. अवघा 21 वर्षांचा हा खेळाडू प्रथम. तर पुन्हा चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू गाडी क्षेत्ररक्षक स्वतः यष्टी रक्षक कर्णधार देखील आला. चांगला झेल झाला. तर 2 चेंडूवर सलग 2 विकेट घेतल्या. तर हॅट्रिकची संधी इथे असेल पंकज या गोलंदाजाला. तर आमचे लाडके समाजसेवक प्रशांत दादा पाटील यांच्याकडनं देखील जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल पंकज पोळे याला. तसे आमचे 40 प्लसचे लाडके खेळाडू श्याम देसले यांच्याकडनं देखील जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल पंकज. तर हॅट्रिकसाठी इथे नक्कीच पारितोषिक लावण्यात आले. पंकज चांगली सुवर्ण संधी देखील असेल. तर ऑन स्ट्राईक जर नवीन आलेला फलंदाज तर सागर नवीन फलंदाज. सागरला देखील शेवटच्या 2 चेंडूवर मोठे फटके खेळावे लागतील. तर हॅट्रिक खेळण्याचा प्रयत्न देखील होता तो मिस होतोय. चांगला 2 धावा मिळतील. 2 धावा मिळाल्या. धावफलकाचा जर विचार केला तर 53 रन्स 53 धावा नक्की धावफलकावर लागल्यात. तर शेवटचा चेंडू देखील असेल ह्या इनिंगचा. तर चांगली गोलंदाजी देखील करतोय पंकज. तर शेवटचा चेंडू तर सामना करेल सागर. चेंडूला शॉर्ट पिचचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न देखील होता. तर तिथे थोडं तरी गफलत होते. क्षेत्ररक्षक आवी चेंडू खाली आला होता पण थोडी गफलत आवीच्या माध्यमातून झाली. तर 3री धाव घेण्याचा प्रयत्न होता. रनआउट होते सागर. तर 2 धावा मिळाल्या. त्या 2 धाव्यांनी धावफलकावर धावा लागल्या 55 धावा. तर 56 धावांचं आव्हान इथे असेल ते कुलस्वामिनी ॲव्हेंजर्स या संघाला. 24 चेंडू आणि 56 धावांची गरज. तर विचार केला तर 55 धावा धावफलकावर लागल्या. 56 धावांचं आव्हान देखील असेल ते कुलस्वामिनी ॲव्हेंजर्स संघाला. 24 चेंडू आणि 56 धावांची गरज. तर जर आपण पहिला सामना आजच्या दिवसातील जर बघितला तर तो झाला सागर 11 दिवाळे वर्सेस न्यू स्टार CBD या 2 संघांमध्ये सामना झाला. त्यानंतर सागर 11 दिवाळे या संघाने नक्कीच सामना जिंकला. त्यानंतर दुसरा सामना कुलस्वामिनी ॲव्हेंजर्स CBD विरुद्ध एकविरा शिरवणे या 2 संघांमध्ये चालणार होणारी ही लढत. 56 धावांचं आव्हान नक्कीच कुलस्वामिनी ॲव्हेंजर्स या संघासमोर ठेवलं. त्या दोन्ही संघांमध्ये जो संघ हा सामना जिंकेल तो क्वार्टर फायनलसाठी खेळेल. सागर 11 दिवाळे या संघासोबत नक्कीच पुढचा सामना देखील खेळेल. तर शिरवणे संघ नक्कीच मैदानात उतरलाय. आपलं क्षेत्ररक्षण नक्की सजवायचंय. तर कुलस्वामिनी ॲव्हेंजर्स आपल्याला देखील विनंती असेल की आपण आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. कोई भी पर 6 ना. तर इथे इनिंग चालू व्हायच्या आधीच बक्षीस नक्कीच लावण्यात आलंय. कुलस्वामिनी ॲव्हेंजर्स या संघातील कोणत्याही फलंदाजाने षटकार लगावला तर प्रत्येक षटकारासाठी महेश कदम सरांकडनं आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक नक्की असेल प्रत्येक षटकारासाठी.
तर आपण जर विचार केला तर कुलस्वामिनी ॲव्हेंजर्सच्या संघाची देखील ओपनिंगची जोडी मैदानात उतरली आहे. समीर निंबाळकर आणि अंकुश हे दोन लेफ्टी रायटी जर तो विचार केला तर टीम इंडिया तर जसं रोहित शर्मा आणि शिखर धवन लेफ्ट रायटी कॉम्बिनेशन तसंच कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतं मैदानात. समीर निंबाळकर आणि अंकुश. तर पंचांना देखील विनंती असेल की आपण सामन्याला सुरुवात करायची. तर शिरवणे संघ स्पीडअप करायचं, थोडं आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय लवकरात लवकर. आम्हाला अजून देखील आजच्या दिवसात सामने खेळवायचे. तदनंतर आज एक एक्स्ट्रा सामना फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. तर आपण थोडा वेळ खर्च करायचा नाहीये जास्त, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. स्पीड अप करायचं थोडंसं. तो अंश एक जर बघितलं तर समीर निंबाळकर आणि त्याच्यासोबतच त्याचा जोडीदार अंकुश नक्कीच फलंदाजी मार्ग. तर 56 धावांचं आव्हान देखील असेल इथे कुलस्वामिनी ॲव्हेंजर्सच्या संघाला. तर P1चं पहिलं षटक पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी तर जो वन डाऊनला देखील आला होता तोच फलंदाज आता गोलंदाजी मार्को पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय. गोलंदाज प्रणित वैयक्तिक पहिले व संघासाठी देखील पहिले षटक घेऊन येतो तो गोलंदाज प्रणित. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील याला ओळखलं तर शिरोने संघामध्ये. तर सामना करेल समीर निंबाळकर. तर पंचांचा इशारा देखील येतोय. तर पंचांचा इशारा देखील येतोय आपल्याला. लेट्स प्ले. तर पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा गोलंदाज प्रणित सामना करेल समीर निंबाळकर. तो खोलवर पडलेला चेंडू होता, चांगला चेंडू. पहिल्या चेंडूवर क्रिकेट क्षेत्रातला ब्रह्मास्त्र नक्की टाकण्यात आलं. फलंदाजाला काहीसा थोडासा न समजलेला चेंडू. पहिला चेंडू डॉट चेंडू आला. 23 चेंडू आणि अजून देखील 56 धावांची गरज. तो दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय गोलंदाज प्रणित सामना करेल समीर निंबाळकर. तर पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता, चेंडूला कट केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला चांगला झेल तिथे टिपलाय. तर समीरला जावं लागतं तंबूच्या आश्रयाला. कुठेतरी समीरच्या फलंदाला अंकुश लागला तर समीर तंबूच्या आश्रयाला देखील जातोय. तर मोठा हादरा कुलस्वामिनी ॲव्हेंजर संघाला देखील लागलाय समीरच्या माध्यमातून. नाव काय रे पवारचं? स्वप्नील पवार. तर नक्की समीर तंबूच्या आश्रयाला गेला. तदनंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज स्वप्नील पवार देखील मैदानात उतरतोय, वन डाऊनला येतोय. तर अंकुश सोबत आता स्वप्नील देखील फलंदाजी मार्कवर. तर चांगली गोलंदाजी इथे होते. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार तो गोलंदाज प्रणित सामना करेल स्वप्नील पवार. स्वप्नील मधील देखील क्षमता आहे की तो मोठे फटके खेळू शकतो. तर चेंडू भिरकावण्याचा बॅटची कडा देखील घेतली होती पण थोडीशी गफलत होते. यष्टी रक्षकाच्या माध्यमातून झेल सुटतोय, धरती मातेला झेल दान करतोय. तर डॉट चेंडू आला. तर चांगली गोलंदाजी देखील होते इथे. तर 3 चेंडूवर अजून देखील कुलस्वामिनी ॲव्हेंजर संघाला अजून आपला धावांचा श्रीगणेश करता आला नाहीये. तर चौथा चेंडू तो गोलंदाज प्रणित चांगली गोलंदाजी करतोय, वेगवान गोलंदाज देखील आहे. तर मोठा फटका, चांगला फटका. तर चांगला तेवढा चांगला झेल देखील इथं टिपला आहे. तर काय मित्रांनो, जर आपल्याला हा झेल आवडला असेल तर मी प्रेक्षक वर्ग नक्की आपल्याला विनंती करतो टाळ्या वाजवायच्यात. काय झेल घेतलाय.
या प्रकारचा झेल घेतलाय की या क्षेत्ररक्षणासाठी पारितोषिक देखील लागू शकतं, एवढा सुरेख पद्धतीने झेल घेतला. तर स्वप्नील पवार याला देखील तंबूच्या आश्रयाला जायला लागतं. तर नवीन आलेला फलंदाज सूर्या उर्फ सुरेश, हा नवीन फलंदाज. या सुरेशकडे देखील क्षमता आहे की तो मोठे फटके खेळू शकतो. तो ऑन स्ट्राईक. तर फलंदाज डावखुरा हाताचा फलंदाज अंकुश देखील ऑन स्ट्राईक. तर चांगली गोलंदाजी देखील करतो. 4 चेंडूवर अजूनपर्यंत एकही धाव खर्च केली नाही. तर 2 फलंदाज देखील या गोलंदाजाने तंबूच्या आश्रयाला पाठवले. तर 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय गोलंदाज प्रणित. तर सामना करेन फलंदाज अंकुश, हा देखील आपल्या इनिंगचा पहिला चेंडू फेस करतोय. तो पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, शॉर्ट पिचचा चेंडू होता. कुठेतरी फलंदाला काहीसा न समजलेला चेंडू, डॉट चेंडू येतोय. तर चांगली गोलंदाजी होते. तर हा शेवटचा चेंडू ह्या इनिंगचा जर डॉट चेंडू आला, ह्या षटकातील शेवटचा चेंडू जर डॉट आला तर या शृंखलेतली कालच्या आणि आजच्या दिवसातील पहिली मेडन ओव्हर इथे टाकण्यात यशस्वी देखील ठरेल हा गोलंदाज प्रणित. तर शेवटचा चेंडू फेस करेल अंकुश. तर चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न देखील होता. तर एक धाव नक्कीच मिळाली. चेंडू खाली थोडीशी गफलत झाली, थोडीशी मिसफिल्ड देखील प्रथम सुतार याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. तर 4 धावा मिळाल्या त्या गफलतीमुळे. चांगलं षटक देखील टाकण्यात आलं. तर श्री गणेशा देखील झाला इथे कुलस्वामिनी ॲव्हेंजर संघाचा. तर धावफलकाचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा लागल्या 4 धावा. जयेंद्र. तर गोलंदाज नक्कीच वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक देखील घेऊन येतोय तो गोलंदाज जयेंद्र. चांगली गोलंदाजी याला देखील करावी लागेल. ज्या प्रकारे प्रणितने आपल्या अंगाडीत पहिलं P1चं षटक देखील टाकलं, त्याच पद्धतीची गोलंदाजी याला करावी लागेल. तर फलंदाजी मार्क ऑन स्ट्राईक जर बघितलं तर सुरेश तर उर्फ सूर्या. तर पहिला चेंडू सूर्या आपल्या इनिंगचा देखील फेस करेल. शॉर्ट पिचचा चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला तर झेल घेण्याचा प्रयत्न देखील होता, पण थोडासा आखूड पद्धत चेंडू देखील टाकण्यात आला. तर दुसरा चेंडू तर फुलटा चेंडू देखील होता. त्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न देखील केला, पण 1 बाउन्स फिल्डर चेंडू खाली आला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. 1 धाव मिळाली. तर 1 धावेनी 5 धावा धावफलकावर लागल्यात. अजून देखील षटकाचा विचार केला तर 4 चेंडू शिल्लक असतील. त्या 4 चेंडूवरती मोठे फटके. तर हॅलो हॅलो. तर मी प्रेक्षक वर्गाला हॅलो हॅलो. तर मी प्रेक्षक वर्गाला विनंती करतो की सगळ्यांनी मास्क घालायचे. पोलिसांचा राऊंड अप देखील इथे होणार आहे.
तर मास्क घाला कंपल्सरी आपल्याला, की सगळ्यांनी मास्क घालायचा आहे आणि सोशल डिस्टन्सिंग देखील आपण ठेवायची आहे. जे प्रेक्षक वर्ग इथे बसलाय त्यांनी विनंती आहे त्यांना की आपण मास्क घाला, मास्कचा वापर देखील करायचा आहे आणि थोडं सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 16 धावा धावफलकावर लागल्यात.
26 धावा झाल्यात. 26. हॅलो हॅलो हॅलो